हे 5 फूट 2 सरीतलं अंतर आहे आणि तुम्ही आता बेड खरं तर बघून घ्या एकदा, म्हणजे बेड साईज काय आहे. पन्हाळा फक्त पाणी यापुरतीच आहे असं समजा. आणि हे साधारण हे जे घेरा आहे 5.5 ते 6 फुटापर्यंतचा घेरा आहे. 5 फूट तरी नक्कीच आहे, आपण माप नाही टाकलं पण 5 फुटापर्यंत हा घेरा झाला आहे. आणि ह्याच्यामध्ये ही जी मातीचा जो प्रकार आहे तो पण खरं जरा झूम करून दाखवलं तर बरं होईल सर. ही मॉइश्चर कंडिशन 1 2 3 4 5 6 7 इकडे 8 9 10 11 12 संख्याचे हे आहे टोंब. पण ज्यावेळी तुम्ही पुढे पेऱ्यातलं अंतर पण वाढत निघालं दिसते. ते खालचे पेर आता खाली आहे इथंपर्यंत, पण ही जी जाडी आणि त्यात आता हे एक सारखा सूर लागत जाईल. नमस्कार, इंडियन फार्मर एंटरप्रिनर्स म्हणजेच IAP हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याबरोबर विनोद तोडकर सर आहेत. विनोद तोडकर सर स्वतः प्रगतशील शेतकरी आहेत. ऊस असेल, हळद असेल, अशा अनेक पिकांमध्ये त्यांची मास्टरी आहे आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून प्रामुख्याने ऊस शेतीमध्ये ते मोठं काम करत आहेत. आज ज्या प्लॉटमध्ये आपण उभं राहिलो आहे तो बियाण्याचा प्लॉट आहे. आपल्याला जर आठवत असेल तर मागच्या वर्षी आपण सरांबरोबर ऊस शेतीविषयी खोडव्यामध्ये त्यांचा व्हिडिओ केलेला. 100 टन ॲव्हरेज त्यांचं निघालेलं खोडव्यामध्ये. त्यांच्या संपूर्ण नियोजनाविषयी त्यांचा आपण व्हिडिओ केलेला आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनी आणि प्रगतशील शेतकऱ्यांनी त्यांच्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स दिला. त्यांचा व्हिडिओ बघून त्यांना खूप सारे कॉल्स पण आले आणि त्या माध्यमातून ते अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन पण करत आहेत. आज त्यांचा बियाणे प्लॉटचा व्हिडिओ घेण्याचा उद्देश हाच की बऱ्याच शेतकऱ्यांना कन्फ्युजन असते की बियाणे प्लॉट आणि आपला नेहमीचा ऊस ह्यामध्ये काही फरक असतो का नियोजनामध्ये, किंवा वेगळं काही करायला लागतं का. तर सरांशी आम्ही त्या पद्धतीने बोललो आणि आज सरांच्या प्लॉटवर आलेलो आहे. हा बियाणे प्लॉट आहे, सरांचं स्वतःचं बियाणे आहे. गेल्या 20 वर्षापासून तेच बियाणं ते कंटिन्यू करत आहेत आणि 100 टन हा जो आकडा आहे तो ह्या बियाण्याच्या माध्यमातूनच ते घेत आहेत आपल्या शेतावर. आणि आजूबाजूचे जे शेतकरी आहेत ते सरांचे बियाणे सुद्धा घेत असतात. तर सर नमस्कार, स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर परत एकदा. थँक्यू सर. परत आपण भेटतोय, म्हणजे यापूर्वी आपण एकदा भेटलोय सगळे शेतकऱ्यांना, तुमच्या निमित्तानं आता परत एकदा स्वागत आहे परत एकदा. आणि जे शेतकरी बांधव पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेले आहेत त्यांनी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टाग्रामवर फॉलो करा. तर सर हा बियाण्याचा प्लॉट आहे. आपला चालूचा ऊस असतो, आडसाले असतोय, खोडवा पण असतोय आणि बियाणे प्लॉट हा कंटिन्यू दरवर्षी असतोय. तर काय सांगाल याबद्दल? काय नाही, मला चांगला रिस्पॉन्स येतोय. गेल्या 5 वर्षापासून आपण जे बियाण्याचं जे विक्रीची व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांना योग्य दरात चांगलं बियाणं मिळावं याच्यासाठी आपण प्रयत्न केले होते, ते सक्सेस झालेले. आणि दरवर्षी आपण 2 एकरपर्यंत बियाणं प्लॉट काढतो. दरवर्षी 2 एकरपर्यंत असतोय. आणि हे बियाणं कोणतं असतं आपलं? हे आता कोस 86-032 ही व्हरायटी आहे. आणि याच्यात साठी जे तुम्ही आता मगाशी म्हणला ना, ते नियोजन आणि त्याचं काय कशा पद्धतीनं ते करायला पाहिजे, तर आपण त्यावर बोलू आपण. म्हणजे मला असं वाटतं की बरोबर हा एक विषय चांगला आहे. आता ऊस शेती असेल किंवा कोणतीही शेती असेल, सर्वात महत्त्वाचं असते ती बियाणे. तुम्ही किती जरी तयारी केली, किती जरी खर्च घातला, नियोजन केलं, तर तुमचं बियाणे चांगलं नसेल तर तुम्हाला ते रिझल्ट तसा मिळणार नाही. तर बरेच शेतकरी यामध्ये फसगत होते शेतकऱ्यांची, किंवा लक्ष देत नाहीत. तर काय सांगाल याबद्दल? बियाणे किती महत्त्वाचं आहे? सर, बियाणं जर चांगलं नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी म्हणजे जेवढं तुम्हाला पाहिजे ते अपेक्षित उत्पादन नाही मिळणार. खरं हा एक वेगळा विषय होईल. म्हणजे 100 टन ऊस का निघत नाही, म्हणजे ह्याला फक्त बियाणंच करणे आहे असं नाही. म्हणजे तो एक त्यातला पार्ट आहे. जसं जमिनीचा आहे, जसं समजा 7 सऱ्या आणि 1200 फूट लांबी वगैरे असं पण काही शेतकऱ्यांचं असतं की ज्यात वस्तीत अखंडित सरी तो प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो. असे बरीच कारणं आहेत की ज्यामुळं 100 टन काढायला अडचणी येतील. पण जर प्रमुख कारणं त्यात म्हणत असाल तर बियाणं हा एक त्यातला मेन कन्सेप्ट आहे की तुम्ही जोपर्यंत बियाणं नाही बघत, म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की असा ऊस माझा यायला पाहिजे, तर तसं बियाणं मिळेपर्यंत तुम्ही थोडं प्रयत्न करायला पाहिजेत आणि तसं बियाणं मिळवायला पाहिजे. आता ग्रामीण भागात जेव्हा शेतकरी असतोय तर तो बियाणे घेत असताना कोणत्या गोष्टी त्याने बघाव्यात? आपल्या आजूबाजूचा प्लॉट बघावा किंवा एखाद्या संस्थेशी त्यांनी तसं कॉन्टॅक्ट करावा? नक्की काय करावं शेतकऱ्यांनी? नाही, आता मी ते पण प्रयत्न केला होता. जसं तुम्ही आता म्हणला की अजून काही नवीन व्हरायट्या आणि हे ते आता बऱ्याच व्हरायटी आल्या, त्या चांगल्या पण आहेत. म्हणजे पण माझं असं म्हणणं आहे की एकदम त्याच्यात उडी मारलं तर काही ठिकाणी आपण फेल्युअर पण गेलो. काही व्हरायटींमध्ये काय कारखान्यांनी नाकारल्या किंवा काही
खोडव्यासाठी थोडा प्रॉब्लेम आला. पण ही जी 8632 व्हरायटी ही मी गेली 10-15-20 वर्ष आपण हीच लावतोय आणि ह्याच्यातच 100 टनाचं आपण टार्गेट अचीव केलं. आणि मी 5 वर्षापासून ज्यावेळी बियाणं देतोय लोकांना, तर त्यांच्याकडून जो रिस्पॉन्स मला मिळतोय की त्याची उगवण क्षमता असेल किंवा त्याची साईज असेल किंवा अगदी कोल्हापूर जिल्ह्यापासून म्हणजे जिथंपर्यंत मी देऊ शकतो तिथंपर्यंत मी हे बियाणं दिलेलं आहे. तर त्यांच्याकडे रिझल्ट चांगले आलेत आणि त्यांना अपेक्षेपेक्षा ज्या म्हणजे तोच खर्च, तीच जमीन, तीच पाणी, तीच करण्याची पद्धत, पण 20-30% 40% उत्पादन वाढ, हा मुद्दा बियाण्याचाच असू शकतो ना. बरोबर. म्हणजे बाकी तिने काहीच बदललं नाही त्यात. त्यांनी फक्त काय केलं की बियाणं चेंज केले. तर ही जी जेनेटिकली त्या बियाण्यात काय आहे हे महत्वाचं आहे. तर चांगलं बियाणं कसं ओळखायचं? हां, आता बियाणं लागणीसाठी ज्यावेळी आपण घेतो ना सर, तर ते 9 ते 10 महिन्याचं बियाणं असायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त वयाचं बियाणं शक्यतो असू नये. उगवत नाही असं मी म्हणत नाही, उगवणार तर सगळंच आहे, पण जी त्याला गती लागायला पाहिजे किंवा जी साईजसाठी किंवा काय म्हणू त्याला जर्मिनेशनसाठी जी काय तिची सगळ्यात हेल्दी कंडिशन आहे ती 9 ते 10 महिन्याची शास्त्रज्ञ म्हणतात असं. आणि ते आम्ही अनुभवानं पण शिकलो की ते बरोबर आहे ते म्हणतात. दुसरी गोष्ट, त्याची कांड्याची साईज कशी असायला पाहिजे, त्याला पानाचा चोबा कितीपर्यंत असायला पाहिजे, त्यानंतर तिची जाडी कशी असायला पाहिजे, तिच्यात रोग कुठले आहेत का किंवा त्याच्यात बुरशीजन्य काय त्याच्यात अटॅक झालाय का. तर शक्यतो अशी बियाणं टाळायला पाहिजे. ओके. म्हणजे जेव्हा शेतकरी आजूबाजूला जर घेत असेल तर तेव्हा प्लॉट बघूनच हे सगळं निर्णय घ्यावा. हां, किंवा नर्सरी जरी असेल किंवा नर्सरीमध्ये पण हे सगळी शक्यता खूप कमी आहेत असं बघण्याच्या. पण जेव्हा बियाण्याचा प्लॉट घेतोय, कांडे वगैरे लागण करायचं असेल तर अशा प्लॉट्सवर त्यानं स्वतः जाऊन बघावं. आणि त्याच्यात काय आहे आता सर, मला एक सांगा, आता खोबरं शेंगदाणे 120 रुपये किलो आहे आणि तेल 100 रुपये किलो आहे. तर त्याच्यात विचार करायला पाहिजे शेतकऱ्यांनी पण किंवा खाणाऱ्यांनी पण की हे कसं शक्य आहे म्हणजे प्रॅक्टिकली. हां, आता बाय प्रोडक्ट विकत असतील तर ती गोष्ट वेगळी आहे. बियाण्याच्या बाबतीत तसं होत नाही ना. म्हणजे जर तुम्हाला 1 रुपयानं तुम्ही घेत असाल किंवा त्या रेट त्या हिशोबात नसतील तर तुम्हाला ती पण शंका यायला पाहिजे की आपण चांगलं हेल्दी प्रोडक्ट घेतोय तर त्याचे रेट पण त्याच हिशोबात असणार आहेत. म्हणजे आमच्याकडे आता काही चांगल्या नर्सरीज आहेत की ज्यांच्याकडे तुम्हाला ज्युनियनली चांगलं बियाणं मिळू शकते. आणि ती लोक पण आता जिथं 5,000 रुपयानं किंवा 3,000 रुपयानं जर मिळत असेल, गुंठाचा रेट असला समजा किंवा टनावर घेत असेल तर टनावरचा, तर कारखान्यापेक्षा थोडं 500-1000 जे आता देऊन खरेदी करणारी पण आपल्याकडे नर्सरीज आहेत. बरोबर. म्हणजे ते का देत आहेत तर ते बियाणं त्यांना ज्या कंडिशनचं पाहिजे ते घेत आहेत म्हणून. अगदी बरोबर. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हे सगळं नियोजन आपण सांगूच प्लॉटचं, पण बियाणं ओळखायचं कसं किंवा बियाणं घेताना कोणत्या काळजी घ्यावी हा पार्ट यामध्ये आला. आणि अजून एक आहे ना त्यात, म्हणजे आता ते ज्यावेळी आपण कांडी कट करू नये यातली त्यावेळी ती रसरशीत असायला पाहिजे. त्यातले जे आता हा काय दोऱ्यांचा धाग्यांचा बंच आहे ऍक्च्युली, त्यात काय वन पीस काहीच नाही त्यात. तुम्ही जर ऊस केला, तुम्ही कट केला तर ते रसरशीत असायला पाहिजे. ते धागे पांढरे शुभ्र असायला पाहिजे, त्याला रसाळ असायला पाहिजे ते कांड. ही बियाचा डोळ्याचं टोपण असायला पाहिजे त्याच्यावर. बियाणाची डोळ्याची साईज कशी असायला पाहिजे, त्या डोळ्याच्या खालची जी आपण आता ही जी शिर ही असते ही ऍक्च्युली इथनच त्याला मुळ्या फुटत असतात. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या आता दिसते तुम्हाला, आता ह्याला दिसणार नाही, पण जी मॅच्युरिटीत आला ना ऊस की ह्याच्यावर काळी टिपकी दिसतील तुम्हाला. म्हणजे ती काळी टिपकी म्हणजे तिथनं मुळ्या यायची प्रोसेस चालू झालेली आहे असं समजायला पाहिजे. ह्या गोष्टी बघाव्याच लागतील. आता त्याच्यात म्हणजे जसं मग मी म्हटलं किडींचं कसं काय जास्त असतील तर ते नका घेऊ, गवताळ वाढ कुठे दिसते का बघा. म्हणजे ह्या गोष्टी बघायलाच लागणार, म्हणजे याला काय पर्याय नाही दुसरा. म्हणजे हे काय तुम्हाला घरात बसून नाही होणार. ते आमच्याकडे ज्यावेळी शेतकरी बियाणं प्लॉट घ्यायला येतो तेव्हा ते बघतात लोक हे सगळं, पानांची साईज कशी आहे, तिथं कुठं गवताळ आहे का, एखादं टोम निघते का तसं. बरोबर. आपल्या बाबतीत असं काही होत नाही म्हणजे गवताळ वगैरे बिलकुल नाही. म्हणजे या बियाण्यात गवताळ हा प्रकारच झाला नाही आजपर्यंत नाही झाले. आपण सांगितलं की आपण 15 वर्ष 20 वर्ष अजूनपर्यंत बियाणं चेंज केलेलं नाही. शेतकरी असं काय करू शकतात का, म्हणजे जर त्याला चांगला ऊस लागला तर ते 100% का नाही करावं तिने. हां, आता माझं म्हणणं आहे की ज्यावेळी आपण नवीन काहीतरी करतोय त्यावेळी थोडं करून बघावं.
म्हणजे मी एक तसे प्रयोग केलेले आहेत, तुम्ही करायला काय हरकत नाही. पण उड्या पडतो ज्याला आपण म्हणतो ना, म्हणजे त्याचं पुढचं काहीच भवितव्य माहीत नाही आणि केवळ बियाणं विकायचं म्हणून असं एक होते. तिथं फसगत शेतकऱ्यांनी करून घेऊ नये. नवीन कुठलं बियाणं आलं तर प्लॉट बघा, व्हिजिट करा, त्या शेतकऱ्याशी बोला, त्याचा खोडवा बघा आणि ते जर योग्य असेल तर मी बदलीन. म्हणजे असं काय नाही की मी समजा आता दुसरं एखादा नवीन बियाणं आला आणि मला 125 टन उत्पादन द्यायला लागलं, हा याच मेहनतीत आणि या सगळ्या कंडिशनला, तर मी का नाही बदलायचं. बरोबर. मला अजून हे विचारायचं आहे की आता आपण 15 वर्ष झालं एकच बियाणं वापरतोय. जर शेतकऱ्यांना पण आपल्यासारखं चांगलं बियाणं लागलं तर कंटिन्यू तो त्यासाठी स्वतःसाठी पण बियाणं प्लॉट ठेवू शकतो कंटिन्यू. मी ठेवलाय, माझा अनुभव आहे की मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी शेतकऱ्यांना असं का म्हणेन की तुम्ही नका ठेवू म्हणजे बियाणं आणि बदलाच, काही जरी झालं तर तुम्ही बदललंच पाहिजे, असं नाही ना करता येणार आपल्याला. बरोबर. म्हणजे त्यांनी ठेवलं तर ती अडचण नाही. आणि माझं असं म्हणणं आहे की आपलं बियाणं आपणच का नाही करायचं. म्हणजे मी जर 2 एकर करणार आहे तर त्याचं नियोजन मी स्वतःच करायला पाहिजे त्याचं बियाण्याचं. बरोबर, असं मला वाटतंय. म्हणजे भरमसाठ 5 एकर लागण करायची आणि माझ्याकडून 5 एकरचं बियाणं मागणं ही काय बरं नाही. आणि ते हे पण ना, म्हणजे त्या जो फायदा आपण म्हणतो शेतीमध्ये झाला पाहिजे ते फायदेशीर पण ठरत नाही. म्हणजे त्याचा खर्च वाढत जाते, बाकीच्या सगळ्या गोष्टी वाढवायचं कारणच नाही ना. बरोबर. आता जेव्हा शेतकऱ्यांना बियाणे प्लॉट तयार करायचा असतो तो त्यांनी कशा प्रकारे नियोजन करावं आणि प्रामुख्याने आपण आपल्या प्लॉटसाठी कशा प्रकारचं नियोजन करतात, तसेच ह्या प्लॉट बद्दल पण माहिती सांगा. आता सगळ्यात महत्वाचा ह्यातला एकच मुद्दा आहे सर की आता तुम्ही बघताय जमिनीचं पोत आणि ह्या सगळ्या कंडिशन्स, तर ही एका रात्रीत किंवा जादून किंवा एखाद्या टिपिकली हेच औषध घाला असं होतंय असं होत नाही. म्हणजे ही एक बायोलॉजिकल वेळ खाऊ प्रोसेस आहे सगळी. तर मग याच्यात बियाणं प्लॉट जिथं करणार आहे तिथं माझं असं मत आहे की तिथं मागल्या वर्षी म्हणजे खोडवं काढून लगेच बियाणं प्लॉट करू नका. ओके. म्हणजे बेवड बदला. अच्छा. दुसरं कुठलंही एखादं बेवडाचं पीक घ्या, भले ताक घ्या, देंच्या घ्या. म्हणजे मी हळद घेतो आणि हळदीच्या बेवडावर मी बियाणं प्लॉट करतोय. तर असं काय करता येत असेल तर ती जास्त सोयीचं होतंय अजून. म्हणजे हा एक पहिला कंडिशन आहे. दुसरी पालाकुट्टी कराच. म्हणजे मी शेतकऱ्यांना आव्हान करीन खरं तर, म्हणजे हे आपल्याकडे जे पाला वगैरे आपण जे जाळायचा प्रयत्न करतोय ते पहिल्यांदा थांबवा, ह्याचा चांगला फायदा आहे. आणि शेणखत असेल, गांडूळ खत असतील किंवा आपण जे घरी तयार करू शकतो, मग गांडूळ खत आपण घरच्या घरी पण तयार करू शकतो. असं काही त्याला विकतच आणलं पाहिजे असं काही नाही आणि फार मोठ्या क्वांटिटीत पण ते लागत नाही. असं ही नांगरट व्यवस्थित, मेहनत व्यवस्थित झाली पाहिजे त्या रानाची. आणि सगळ्यात मगाशी मी म्हटलं त्याच मुद्द्यावर परत येईन की ऊसावर ऊस करणाऱ्या प्लॉटमध्ये बियाणं प्लॉट नका करू. ओके. म्हणजे हा एक त्यातला माझा मी राबवलेला आहे. शेतकऱ्यांनी बियाणे घेताना हे पण बघावं. बघितलेलं नाही ते तुम्हाला ऊसाकडे बघितलं की तरी पण कळेल ती. अच्छा. म्हणजे त्यासाठी वेगळं डोकं लावायचं काम नाही तुम्हाला. आता हे जे तुम्ही आता खरं तर बघून घ्या एकदा. म्हणजे हे जे अंतर 1 गुंठ्यात आपण 1000 ते 1100 ऊस हे टार्गेट ठेवलंय. म्हणजे एवढंच आपल्याकडे ऊस असायला पाहिजे. यात संख्या जादा पण नाही आणि कमी पण चालणार नाही. 1050 म्हणू आपण. सरासरी 1100 ऊस भरायला पाहिजे 1 गुंठ्यामध्ये. मग आपल्या 2 सरीतलं अंतर ते 10 फुटातलं ऊसांची संख्या रँडमली मोजल्यावर किती असायला पाहिजे, ही गणित साधी आता सगळ्यांनी ओपन करून ठेवले. आपल्याला त्याच्यासाठी काही वेगळा सर्च करायची गरज. बरोबर. पण हे जर झालं ना ते एकदा तसं, तर मग तुम्हाला बाकीच्या गोष्टीवर लक्ष द्यायची काही गरज नाही. ओके. ह्या बियाणे प्लॉट बद्दल काय सांगाल तुम्ही, संपूर्ण पहिल्यापासूनचं नियोजन? आता एक तर बेवड होता, ह्याला हळद होती. हळद काढल्यानंतर आपण जो मधला 4-5 महिन्याचा पिरियड मोकळा ठेवणार होतो, त्यावेळी आपण याच्यात झेंडू आणि झुकिनी असं निम प्लॉट होतं. आणि ते काढल्यानंतर आपण ऑगस्ट एंडला म्हणजे साधारण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ती लागण झाली. लागण्या अगोदर आपण ती सगळं त्यातच मुजवलं होतं, जे काय काढ होतं किंवा काय ते सगळं रोटर मारून. नाही ह्या प्लॉटमध्ये आपण रोटर नाही मारलेला. आपण ती जी सगळं होतं ते काळ निघलेलं झुकिनीचं आणि झेंडूचं ते आपण बाहेर काढलं आणि जे तयार होतं त्याच्यातच आपण लागण केली. अच्छा. म्हणजे त्या सरीतच. मग त्यात परत काय डबल मेहनत नाही केलेली यावेळेला. आपण त्याच्या अगोदरच्या सगळ्या मेहनती आपण त्या केलेल्या होत्या सगळ्या. आता ह्याच्यात काय झालं की आंतरपीक पण घेतलं होतं आपण बियाणे प्लॉट मध्ये, मेथी आणि कोथिंबिरीचं. ओके. आपण 2 प्लॉट घेतले त्यात. किती वेळा घेतले? 2 वेळा. अच्छा. म्हणजे निम्मे यातलं मेथी होती, निम्मी कोथिंबीर होती. परत आपण ती काढल्यावर ज्याच्यात मेथी होती त्यात कोथिंबीर केली आणि ज्यात कोथिंबीर होती त्यात मेथी केली. असं 2 लॉट घेतले आपण.
आणि त्याचे पण आपल्याला चांगले पैसे झालेत, कारण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लागण असल्यामुळं तो एक फायदा आपल्याला ॲडिशनल झाला बियाणे प्लॉटमध्ये. बेसल डोसला आपण याच्यात एक युरिया, एक DAP, एक MOP, मायक्रोन्युट्रियनची एक बॅग 50 किलोची, त्याचबरोबर गंधक 10 किलो आणि रिजेंट अल्ट्रा 4 किलो आणि ह्युमिक ॲसिड 5 किलो, निंबोळी पेंट 2 बॅगा, असं आपण मिक्स करून ह्याच्यात बेसल डोस टाकला होता आधी. त्याच्यात मग साईडने आपण जरा बेडच्या वरच्या बाजूला घासून कांडी लागण केली. ओके. हा पहिला डोस होता आणि हे लागणीच्या वेळेलाच केलेलं होतं. आपण कोथिंबिरीचं आणि ते मेथीचं पहिला लॉट काढला, साधारण 35-40 दिवस लागले असतील त्याला. त्यात ते झालं की 24 एक बॅग आणि SOP 25 किलो एक पोतं निंबोळी पेंटमध्ये मिक्स करून टाकून घेतलं आणि खोऱ्यानं जरा जरा माती बेडवरची त्याला लावलेली होती आपण. ओके. दुसरा डोस झाला. परत तिसऱ्या डोसला पण आपण ते दुसरं पीक आपलं ज्यावेळी आंतरपीक निघलं, दुसऱ्यांदा केलेली मेथी कोथिंबीर निघाल्यावर परत आपण हातकुरी जी असते, म्हणजे मॅन्युअली जी आपण पुढे ओढतो आणि एकानं पाठीमागं धरायचं असते ती, तर त्यावेळी आपण फक्त त्याला जीवाणू खतं सगळी घातली होती आणि माती थोडी थोडी त्याला अजून एकदा भर लावून घेतली. म्हणजे हा पहिल्यांदा आपण खोऱ्यानं थोडी माती लावून घेतली होती रिंगला, म्हणजे जिथं फुटायला चालू होतं त्याच वेळेला. ती त्यावेळी जरुरी असते ॲक्च्युली, म्हणजे ती पहिला कोंब ज्यावेळी बाहेर येतो त्यानंतर एक 25 दिवसात त्याला एक माती थोडी थोडी जरी लागली त्या रिंगला तरी फुटव्याला चांगलं काम करता येईल. आणि ते फुटव्याचं तिथंच गणित आहे सगळं, म्हणजे तो एक मुद्दा आहे. आणि त्याला नेटी लावायसाठी परत आम्ही ती हातकुरी चालवली की ज्याला एखाद्या म्हणजे एक बोटभर माती लागेल असं. परत 30-35 दिवसांनी ती केलं आणि पुन्हा आपण भरणी केली तिची. ओके. असं केलं. आता ही झाली भरणी याची. हा, आणि भरणी करताना आता जर तुम्हाला लक्षात येईल तुमच्या की बेड साईज जी आहे ना, म्हणजे पाणी जाण्याची जागा आपली कमी असेल. आणि हा इथं एवढाच कन्सेप्ट आहे, ड्रीप आहे सगळ्याला. फक्त इथं कन्सेप्ट काय आहे की बेडला गरवणं हा एक महत्वाचा विषय आहे यातला. आणि सगळ्या पांढऱ्यामुळे आता सगळ्या ह्या साईज मध्ये आहेत ना, इथं आहेत सगळ्या. बरोबर, तुम्हाला दिसेल सर. बरोबर. इथं जी कंडिशन राहायला पाहिजे ना ती राहिलीच पाहिजे. आता तुम्ही मगाशी मला म्हणत होता किती कांडे आहेत, सगळ्या कांड्याच आहेत. बरोबर. आणि ही माती अशी इतकी जर व्यवस्थित राहिली ना तर मुळ्या सुटायला चांगलं काम होते. आणि जेवढं मुळ्या चांगल्या सुटतील तेवढं ह्याला स्पीड लागायला चांगलं. ओके. आणि ह्या परत भरणीचा डोस आपण साधारण जसा पहिला घेतला होता तसाच घेतला होता आणि त्याच्यात फक्त सिलिकॉन 2 पोती एक्स्ट्रा वाढवली आपण. ओके. भरणीच्या डोसमध्ये. अच्छा, शेवटचा डोस झाला आहे. हा, तिसरा डोस झाला त्याला. म्हणजे आपण NPK रेशो जर तुम्ही म्हणला ना तर 180-150. ओके. हा NPK रेशो शेवटपर्यंत आहे. आता जवळपास आपण तो पुरा करत आणलाय, पण त्या जवळपास तिथं आलो. आता काय केलं, थोडं राहिलंय अजून. म्हणजे समजा एक 25-25चा रेशो आपला जर राहिला असला तर ड्रिपनं आपण तो देऊ शकतो. आता त्याला काय गरज नाही असं वाटलं म्हणून आपण ते जरा थोडा हाताकडता घेतलाय. आता जर ज्या वेळी लागेल त्यावेळी आपण ड्रिपनं देतो. बरोबर. आणि बियाणे प्लॉटमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जिने करणार असतील किंवा जे आहेत, अतिरिक्त कुठलाही अतिरेक करू नका. म्हणजे माझा अनुभव असा आहे की तुम्ही ते फार संयमाने घ्यायला पाहिजे. एकदा लागवड टाकून हा विषय संपत नाही. तुम्ही टप्प्याटप्प्यानं 3, 4, 5 डोस करा त्याच 180-150. 6 पोती युरिया टाकायचं तर तुम्ही एकदम 3-3 पोती नका टाकू. ओके. ते 4 वेळा करा आणि ते 6 पोती 4 वेळा डिवाइड करून घ्या. म्हणजे पहिल्या टप्प्यात थोडा कमी घ्या, दुसऱ्या टप्प्यात थोडा वाढवा, तिसऱ्या टप्प्यात अजून थोडा वाढवा, असं. ओके. तरी आतापर्यंत असं नियोजन राहिलेलं आहे आपलं सगळं. आता किती महिने झालेले आहेत प्लॉटला? तर 4 महिने पूर्ण झाले. ओके. आणि अजून एक 6 महिने प्लॉट राहील. जूनला पहिल्या आठवड्यात टोटल. ओके, चालेल. आता किती कांद्यावर आहे? आता 5-6 कांद्यावर आहे. एक 15-16चे टार्गेट. हा, 17 पर्यंत आपण टार्गेट ठेवू. 17-18 पर्यंत कांडी पडायला पाहिजे जायपर्यंत.
अच्छा अच्छा. हे बियाणे प्लॉटचा रेट किती राहतो आपल्याला बियाण्याचा? मागल्या वर्षी आपण 9,000 रुपये गुंठा असं विकलेलं आहे. ओके. यंदा थोडं वाढेल अजून, कारण आता कारखान्याने पण रेट वाढवले. आता याच्यात मला बरेच शेतकरी म्हणतात की महाग आहे का, काय आहे काय. कारण माझं 100 टनाचं टार्गेट 3 लाख रुपये होते मला. हा एक माझा विषय आहे. अगदी बरोबर. आणि ज्यावेळी आपण बियाणे प्लॉट काढतो ना, त्यावेळी ते 40 गुंठ्याचे पैसे येत नाही. म्हणजे हा एक प्रॉब्लेम आहे इथला. ओके. कारण साईडची एखादी सरी अलीकडचं पलीकडचं म्हणा ती थोडं बारीक असलं तर आपण ती शेतकरी पण नेत नाहीत आणि आपणही देत नाही त्यांना ते. म्हणजे ते वेगळ्या कारणासाठी आपण ते वापरतो बियाणे. आणि 2 बियाण्यांच्या गड्ड्यातलं अंतर हा मायनस होतं तिथं. ओके. हा म्हणजे आता हा इथं ऊस संपला ना की हे संपलं इथलं. मग ते दुसरा येणारा माप इथनं टाकतो. बरोबर. ऊसापासून पुढं मग तो 40 गुंठ्याचे 38 गुंठ्याचेच पैसे हातात येतात असा आमचा अनुभव झाला. म्हणजे असं ते सगळा हिशोब करून आम्ही कॅल्क्युलेशन करतो की महाग पण जाऊ नये आणि आपलंही नुकसान होऊ नये. अगदी बरोबर. म्हणजे गावाकडे सगळी अशीच पद्धत चालते बियाण्याची. नाही, काही ठिकाणी टणाव पण जाणार आहे, म्हणजे ते वाड्यासकट येतात. तर शेतकऱ्यांनी जे गावाकडे आहेत जे कांडी लागण करतात ते बियाणे घेताना असं संपूर्ण जर बघितलं व्यवस्थित तर नक्कीच ऊसामध्ये पण जे आहे त्या टनेजमध्ये फरक पडू शकतो. 5-6 टन किंवा 10 टनापर्यंत. नाही, काही ठिकाणी बराच पडतो फरक. अच्छा. म्हणजे बियाणं ही या ऊस शेतीतली अत्यंत महत्वाची बाब आहे. म्हणजे ह्याच्याकडे तुम्ही कानाडोळा करूच नाही शकत. ओके. आता जेव्हा बाकी पिकांचं सगळं म्हणजे हे आहे जी साखळी सगळी डिस्टर्ब झालेली आहे, भाव कुणाचे किती होतील काय सांगू शकत नाही आपण. ऊस शेती एक चांगल्या हक्काची आपल्याला समोर येते, जे दर पण आता चांगला आहे 3,000च्या पुढे आपण म्हणू शकतो. पण शेतकऱ्यांनी जर ह्यामध्ये व्यवस्थित जर अजून नाही चांगला असं नाही म्हणता येणार. चांगला नाहीच पण मागच्या पेक्षा चांगला. हा ठीक आहे. बरं आता 700 रुपयाची गुणी 1700 वर गेली आणि 2800चा 2900चा ऊस 3000च्या पुढे गेला म्हणजे काय फार मोठं बदल शेतकऱ्यात होईल आणि काय आम्हाला फार काय ज्यादा आमचा काहीतरी विचार झालाय असं नाही आहे. याच्यात काय अगदी परिस्थिती तीच आहे, काही बदललेली नाही. उलट अजून प्रॉब्लेम मध्येच आहे असं आमचं म्हणणं. प्रॉब्लेम मध्ये आहे, पण आपल्याला ह्यातूनच मार्ग काढावा लागेल. आणि जे ऊस शेती पहिल्यापासून पण एक आहे तुम्ही म्हणला ना तसं हमी भाव आहे. इथं जेवढी रिस्क दुसऱ्या पिकात नाही आहे आम्हाला. आता म्हणजे हळदीचं असं आहे, यंदा रेट चांगली होती. मागल्या वर्षी आम्ही 40-40 क्विंटल हळद काढून पण लॉस म्हणतो म्हणजे पदरीचे पैसे गेले. तसं ऊसात होत नाही. म्हणजे किमान आम्हाला एक माहिती आहे की आपल्याला 3,000 रुपये दर आहे आणि आपल्याला 1 लाख रुपये तरी आपल्याला 50,000 1 लाख रुपये आपल्याकडे राहू शकतात शिल्लक. 1-1.5 लाख रुपये तरी ही गॅरंटी आहे आम्हाला. तसं बाकी कशातच गॅरंटी नाही. पण जर आता ह्यातून काय आपण शेती काय सोडून देणार नाही. जर ऊस शेती आपण कंटिन्यू करणारच आहे. पण बारक्या गोष्टी याच्यात आता मी जसं मगाशी म्हटलं, मला आता मी ते कोथमिरीत एकरी 60-70 हजार रुपये पण मिळालेत ना. बरोबर. म्हणजे हा एक प्लस पॉईंट आहे. म्हणजे मी शेतकऱ्यांना ती आवाहन करेन की बाबा नुसता ऊस 18 महिन्यांनी येणाऱ्या पैशावर आपण नाही जगू शकत. म्हणजे कुठंपर्यंत आपण पैसे घालणार आहे आणि हे सगळ्या बाकी प्रॉब्लेम्स आपल्या पुढे एवढे उभा आहेत की ते काय आवाज होऊन त्याला काही मर्यादा नाही. मग ह्या 2-3 महिन्यात जर आपल्याला एक असं पीक घेता आलं की जे ऊसाला डॅमेज नाही करणार आणि उत्पादनात त्याच्या घट नाही येणार आणि आपल्याला 2 पैसे पण मिळतील, अगदी तर ते करायला पाहिजे शेतकऱ्यांनी. आता भुईमुग चालतंय त्याच्यात, सोयाबीन थोडं मी नाकारतो कारण त्याच्या हाईटमुळे ती स्पर्धा होते आणि तिथं थोडं उत्पादनात पहिल्यांदा तरी घट यायची शक्यता आहे. हे 5 फूट 2 सरीतलं अंतर आहे आणि तुम्ही आता बेड खरं तर बघून घ्या एकदा. म्हणजे बेड साईज काय आहे, पन्हाळ फक्त पाणी यापुरतीच आहे असं समजा. आणि हे साधारण हे जे घेरा आहे 5.5 ते 6 फुटापर्यंतचा घेरा आहे. 5 फूट तरी नक्कीच आहे, आपण माप नाही टाकलं पण 5 फुटापर्यंत हा घेरा झाला आहे. आणि ह्याच्यामध्ये ही जी मातीचा जो प्रकार आहे तो पण खरं जरा झूम करून दाखवलं तर बरं होईल सर. हे मॉइश्चर कंडिशन आणि हे अशा पद्धतीचा हा बेड तयार करून घेतला आपण. आणि ही संख्या जर बघाल ना, बघा 1 2 3 4 5 6 7 इकडे 8 9 10 11 12 संख्याचे हे आहे टोंब. आता ही जी साईज, ही जी लांबी लक्षात आलं सर,
हे पण पेरेतलं अंतर वगैरे हे size हा आता हे 4 महिन्याचंच आहे. पण ज्यावेळी तुम्ही पुढे पुढे पेर पेऱ्यातलं अंतर पण वाढत निघालं दिसते. बरोबर. ही खालची पेर आता खाली आहे इथंपर्यंत, पण ही जी जाडी आणि त्यात आता हे एक सारखा सूर लागत जाईल. तर सर धन्यवाद. अतिशय चांगल्या प्रकारची आपण माहिती सांगितली. बियाणे प्लॉट एक्झॅक्ट काय असतो किंवा शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी बियाणे घेताना, त्याबद्दलची नक्कीच शेतकऱ्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळाली असेल. जवळ शेती करत असताना किंवा कोणतीही शेती करत असताना बियाणे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठीच आपण हा व्हिडिओ केला. जो आपण मागच्या वर्षी व्हिडिओ केलेला तेव्हा बऱ्याच शेतकऱ्यांची ही कमेंट होती की बियाणे प्लॉटचा पण व्हिडिओ एक करावा, जेणेकरून त्यांना सुद्धा बियाणे प्लॉटविषयी माहिती मिळावी. एक आदर्श बियाणे प्लॉट कसा असावा, जेव्हा ते स्वतः गावाकडे त्यांच्या बघतील आणि आपला प्लॉट जेव्हा कंपॅरिझन करतील तेव्हा नक्कीच त्यांना ते फरक दिसून येईल प्लॉटमधील. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती पोहोचवण्याचा आपला उद्देश होता. शेतकरी मित्रांनो, आपले काही प्रश्न असतील, शंका असतील, कमेंट बॉक्समध्ये ते तुम्ही टाका. सरांच्या माध्यमातून सोडवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करेन. हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.